काय करते ग कमळा? काय करती? काय करती? काय नाही आता अगं ये किती दिवसापासून हे कांदे सडून गेले. हा आणि नेमक्या करत्या काय नुसत्या घरात काय करत्या नुसत्या खात्या पोर हाय माय काम करायला. हा अहो आता याच्यातले मधले कांदे निवडले होते मी ना कधी निवाडली आता ये कांदे पाय बरं किती सडेल ये गतपान किती कधी कशी निवाडली अशी तो काढले होते आता मी तुम्हाला दाखवले नाही बस एवढीच गलती झाली. कधी मग आता निर्मळ असते ना मग ती. हा वरचे टकरे टुकरे आहेत ते आता. हा टुकडे हाय पण मग जरसं व्यवस्थित काम केल्यानं होतंय काय. हा इड हात लावायचा तिड हात लावायचा चालली पुढं. हा टाकळा टोकळा केला का चालली. हा आता तुम्ही लेस भनभन करता हो. मग आता तुम्ही बोलायचं नाही का काहीच तुम्हाला. तुमच्या मनानं काय करायचं ते करत्या. तुम्हाला जर सांगितलं नाही तर तुम्ही काहीच करते नाही. पण आता काम सांगायची वाटच नाही पाहत ना आम्ही. आमच्या वाटेचे जे काम आहे ते तर करावंच लागतात. हा पण मग जरासं निर्मळ ये घर घाण किती घरामध्ये. हा कुठे पटापटा घाण दिसते आता तुम्हाला? ये काय घाण नाही का ही पाय बरं किती घाण आहे ती. आता परत झाडू मारू का? आता झाडू मारलाय मी ना. व्यवस्थित. हा 4 पाहुणे आपल्या घरी येत्या जात्या मग सांग बरं. झाडते आता परत तर झाडू हे मारायचं. निवडून घ्यावा हा करा पटापटा घ्यावा आवरून. रानात नाही जायचं का तुम्हाला? रानात बी जायचंय का? मग आता एवढं उन्हामध्ये रानात पाठवता का आता तुम्ही? अगं शेतामध्ये गेलं तर सावलीलाच मस्त कामही लागेल तेवढं. हा आता मला गावात जायचं होतं. काल मला ना ते जोडवे करायला जायचं होते. जोडवे आहे ना हे झाले खराब झाले. मग माझ्या कधी याचं ना तूच गेली पाहिजेल का? पण आता नवीन नवीन डिझाईन निघाले म्हटलं पाहू त्यातलं एखादं. पाय बाय आता ये किती काम आहे यंदा. तुमच्या मनानं करायचं का तुम्हाला सगळं? काय झालं ग? अगं मी इतकंच झाडू मारलं ना ते म्हणता की एवढा मोठा कचरा आहे पाहुणे राहून येतात. आता हे परवाच्या दिवशीच मी कांदे निवडले होते ना. हा ना परवा दिवशी पण मग गबाळ पाय बरं याच्यामध्ये ये किती आहे. आता ये गबाळ पाय बरं तूच पहा बरं ये गबाळ किती आहे पाय. अहो आता ते आता पूर्ण म्हणजे होतं ना धुळीने मग धुळीने होतंय. आता डोळे गबाळ होतं का ग ये? त्या धूळ किती आहे बघा बरं. हे सगळं आम्ही साफ केलं कालच. काय नाही साफ केलं तुम्ही. मग? तुम्ही काय साफ करता ये कांदे पाय बरं ये सडेल कसे. हा काय साफ करत्या बाई? बाई काय करावं आता या आत्याला. किती आवरलं तर तुम्हाला पटत का बरं नाही आमचे काम? बाई आम्ही लय काम करायचो 4 वाजतापासून उठायचो. 4 वाजतापासून उठलं ना तर 7 वाजोसर सगळं आवरून शेताला जायचो. कसं करीत होतो आम्ही 4-4 5-5 पोरं आमच्या माग पाठीशी लावून ते पोरं आम्ही करत न्यायचे. नाही का मग? आता तुम्ही झोपू तरी देता का? झाडाला जोळ्या बांधायच्या मग तिथंच पोरं आटकून द्यायचं जोळी मध्ये काम करायची. 3 वाजले का तुमचं चालू होऊन जातं कुरकुर. आम्ही 3 वाजेपासून जागी राहतो ना आत्या. आता किती करायला पाहिजे? आता 3 वाजतापासून काय करत्या तुम्ही? मग आता तुमच्या आवाजावर आवाज चालूच राहते मग जागीच राहतो ना आम्ही. आता मग मला तर अशा अंधारी येते असं डुलत डुलत काम करते आता मी. तरी तुम्हाला अशी दया माया येतच नाही. मला असं चक्कर आल्यासारखं होतंय. आता काय तुम्ही थोडे तरी एवढे काम करत्या का तुम्ही चक्कर या लागत? मग आता ऊन किती आहे आत्या? तरी मग उन्हात आता घरात सावलीत- वावरा, बाहेर करा. मग करायचं आपलेच काम आहे ना. तुमचं मनच कसं भरत नाही का? नाही आपलेच काम आहे का लोकांचे काम आहे का? डबल डबल काम करायला लावता अगं त्या. डबल पण कामच लोकांचे नाही आपलेच काम आहे. किती काम केले तर आपलेच आहे लोकांचे नाही ते काम. मग आता लोकांचे नाही म्हणून आपले म्हणूनच करतो ना आम्ही. करायचे आपले घरचे काम आहे ना लय करीतो आपण. शेतात लोकांच्या कामाला गेलं ना मग ते एकच काम काय राहत. करायचं सांगा. अगं ये झाडून जोडून हे कांदे निवडा पटकन आवरा आपल्याला जायचंय. संध्याकाळी ऊन खाली झालं का जाऊ ना वावरामध्ये. हा बाजूला पाय आता ये कोणीकडं मी बी निवडते कांदे. नाही म्हणजे काच्या या बाया अशा पटापटा आवरती नाही. पोरं आहे माई सारखे उभे ना उभे या हाय मस्त घरात बाजूला करून खायला. बाजूला वा तिकडं वा तिकडं वा तिकडं बसा बसा तिकडं. अरे हे काय आहे ना काय माहिती भूक लागली मी वाट पाहते गावाची. आली बाहेर लवकर आवरता येत नाही लवकर येते नाही. काय करावा ही म्हातारी सारखी त्यांच्याशी डोकं लाईत राहते. काय हात मोकळी झाली काय? का बरं तुम्ही आले ना नाश्ता करून सकाळी? अरे नाश्ता आला दिवसभर येणं कामानं थकलंय भूक लागली वाट पाहतोय मला नाश्ता करून आलाय. नाश्ता राहिला का आतापर्यंत? घरी तुमच्या आईची कटकट इथं तुमची कटकट काय करायचं हो आम्ही? आता काय झालं म्हातारीचं तो?
काय चालू राहतं सारखं, मी आले निघून तशीच मग मरू दे तिकडं. काही भांडले का तुमच्याशी? हे निवडलं नाही, ते साफ केलं नाही, हे साफ केलं नाही, किती साफ करतो आम्ही घर. आईला या म्हातारीला काय करावा काय नाही. मग हा? दोनच सून आहे पण याला सांभाळता येणार अडचण व्यवस्थित. आता तुम्ही बघता घरात काम करतो, हा. बाहेर करतो, मग आता काय करायला पाहिजे. नाही करता तुम्ही ते म्हणे कामं? 4ला उठत होतो, बाईन एवढं पोरं होते, बाईन एवढं स्वयंपाक करतो, आम्ही नाही करत का. अरे मग तोय म्हणायचं बाई आता आत्या बाई तुमचा काळ गेला आता काय आलं आता हे आम्ही नवीन? 3 वाजेपासून जागी राहतो सांगितलं मी. मग आता नाही होत म्हणा आमच्या चॅनल सुद्धा तुमच्या आणि जुन्या लोकांनी तुम्ही जुनं खायले आम्हाला सगळं आहे बेडे खायला. किती कटकट उठल्यापासून कटकट करता तर झोपेपर्यंत. म्हणजे म्हातारी भांडले तुमच्याशी म्हणून आम्हाला उपाशी मारायच्या का? मग मी आले तसे निघून. यायच्या अवतासात यायचे का ग? एखादा टपक्यात डबा बांधता चल बाई आपला नवरा रानात गेला सारा सकाळचा. अहो डोकं फिरलं माझं, येता येता झाडू मारायला लावला मला. हा का? मग चांगलं झाड म्हणे, चांगलं झाड म्हणे. बरं झालं मग झाडझुड चालू होती बा आतापर्यंत तुमची. मग किती आज एक काम त्या 10 वेळेस करायला तुम्ही लावलं. खाऊ पिऊ बसले सर ना. काय कसलं खाणं पिणं, तुमची आई एवढं सुखाचं खाऊन देणार ती दुसरी झापड झोपी आता तिला पण तुम्ही पण असं नाव बोल, कळला ते भाऊच ना लहान आहे. मग असं बोलायचं का? मग तिला काय म्हणते मग? हा मग म्हणजे मागे ती तोंडावर असली गोड गोड बोलायचं. थोबाड फोडील. हा जाऊ दे मग, असं हा. बोललं का लगे थवा बाडा फोडील. ग बसा, काय केलं तुम्ही ते सांगा. कोण आहे? अहो शेतात काय काम. अरे काय आणलं म्हणजे फुलरीचं रोप आणून ठेवलं म्हणजे काय आणलंय? हा का? टपक्या 4 वाजता यायचं ना, लाईट आली की लगेच तेवढे फुलावर लावून घ्यायची. हो घरातच नाही भरायचे अंडे घाली जरा खायचं काम नका करू जरा. जनावर आहे आम्ही. म्हातारी बोलत फुकट नाही बोलत तुम्हाला. जनावर आहे का आम्ही? हा घरी राबायचं खाऊ बाहेर गाणं गातात राबायचं. वर म्हणायचं म्हातारी अशी बोलते म्हातारी तशी बोलते. तुम्ही तुमच्या आईकडनंच होणार ना, तुमच्या अरे मग आईची शेवटी बाजू. आई ती आमची आज काय करते? लोकांच्या पोरींचं पार खुळखुळा करून टाकलं. अरे खोळखोळ्याचा नाही विषय राहत. ये बाई एक टायमाला म्हातारीशी गोड राहायचं. आता सारखं जर तुम्हाला त्रास देत राहील म्हातारी मग आम्ही शब्दावर विचारू का काय चुकत बा त्यांच्याकडून? हा. का सारखं त्यांना बोलत राहते? त्यांची ते कामधंदा करते आहे आणि ती घरात बसेल राहते एक ठिकाणी. मग तुम्ही बघत नाही का आम्ही काम नाही करत आता करते ना मग आता आम्हाला माहिती ना काम घरात करते. काम करतो, बाहेर काम करतो, आणि मग एवढं उन्हात तानात तर पडतो. बरं तरी चल सुद्धा मला घरी घेऊन चाल मला ना भूक लागली. कड्यावर घेऊन जाऊ काय? नाही नाही पायी चल ना कळव काल नाही ती. मग तुम्ही तर म्हटलं आणि घेऊन तो का नाही तरी उचललं कधी मला तो. एवढं तुला एक दिवस म्हणलं उचलून एवढं घेते. एक क्विंटल धान्य कधी चाल, उचलून? निघ. चला राहिलं डाटा संपला काय झालं नसतं गोल गोल चक्र फिर राहिलं. 2 GB डाटा संपायला वेळच लागत नाही. पाहिलं तरी टिकायचं बोल ना बाबा. व्हिडिओ चायला व्हिडिओ पाहायसाठी लांब येऊन बसलो आणि ती व्हिडिओ चालेल ना. नेमकं हे हा व्हिडिओ पाहायचा आपल्याला. डोकं चालत नाही. झाला का मोबाईल पाहून? काय ग तू काय आली बस. तू काय पाठला करते का? आता तुम्ही पण आदत बोलायला लागले का? म्हणजे आडत काय बोलायचं त्याच्यात? मी कधी येते का रानामध्ये तुमच्या मागं? नाही मागं नाही तू आज आली ना मग म्हणून म्हणलं काय पाठला करायला लागली काय तू आता? बाटला करायला लागले सगळे सारखेच आहे तुम्ही. आई तशीच आणि तुम्ही तसेच. आई तशीच म्हणजे काय केलं माझ्या आईनं? जसं तुम्हाला अरे माझी आई इतकी चांगली आहे ना तर तिच्यासारखी बाई नाही माहिती का? आणि माझी आई आई म्हणून तू इथे आहे. नाहीतर कुठे गेली असती? नाही तर म्हणच ते एखाद्या बेरीत गेली असती ना. आपलं लग्नच झालं ना आपल्याला. माझ्यानेच पाहून आणलं ना तुला. मग काय झालं काय तुझं चेहरा आणि बिरान फार उतरून गेला. नशीब चेहऱ्यावर तरी लक्ष गेलं नाही म्हणजे तर दिसून राहिलं थोबडं खेटर मारायसारखं थोबड करून घेतलं तू. तुम्ही दिवसभर रानामध्ये राहता मग आम्ही काय घरी झोपा काढतो का हो? काल रानात राहतो मी आज सुट्टी म्हणून थांबलो नाही तर मी काल थांबू घरी. नाही तुम्ही लय जास्त कामं करता ना रानातल्या लोकांपेक्षा जास्त कामं करता. मग आता काम आहे काय? आता तुम्हाला झोपाच घ्यायचे काम आहे ना. झोपच घेतो आम्ही. मग घरदार आवरायचं काय आता कोणची कामं राहिले सगळं ते ढेकळं काढून ठेवले आपण. म्हणजे घरामध्ये काहीच काम नसतं का? हा राहते घरातलं काम काही नाही पण मी एवढं थोडीचे काम. एक काम तुमची आई 2-2 वेळेस करायला सांगते. ऐ माझ्या आईविषयी नको बोलू काढे तू. नको बोलू. माझ्या मग कोणाला सांगू? गावातल्या लोकांना सांगू का? मारलं का तुला? मार म्हणजे आता मारच खायचा बाकी राहिलाय. मग ती आम्हाला मारते मग तुमची काल कसर घेईन मला अजून मारते माझी. रात्री झोपेतून 3 वाजेला उठवता का बरं? परत काम का बरं उठवलं? लक्ष्मी लवकरच उठली पाहिजे. 4 वाजेला सगळे कामं झाले पाहिजे. सडा सारवण झालं पाहिजे. एक तर झोप पण होत नाही रात्रभर. परत एक एक काम 2-2 वेळेस करायला लावतात. हा का?
हा का म्हणजे तुम्हाला तुम्ही घरामध्ये राहतच नाही, तुम्हाला लक्ष म्हणजे अरे मी झोपेल राहतो, मला काय माहिती तू कधी उठत येईन काय उठत मला एक तर झोपल्यावरती पुन्हा तुला माहिती ना आपली झोप कशी आहे, मला सकाळशिवाय जाग येत नाही. रात्री तर तू बळजबरी उठी तेव्हा ती जाग येते, मी तर झोपले कुठं कळत काय पुन्हा. तुमचे होता झोपा, पण आमचं काय? तुम्ही झोपत जा, तू लवकर झोपत जा, लवकर जेवण करायचे. किती चिडचिड करतात माहितीये का तुम्हाला? मग हे काम केलंच नाही, ते काम केलंच नाही, एवढं चालतं का हो कुठं? मला पण आम्हाला पण जीव आहे ना. बरं मला सांग आता, तिला काय आपल्या संसारासाठीच बोलत नाही ती तरी, पण मग आम्ही कुठे चुकतो तुम्ही सांगा बरं. तुम्ही कुठं चुकताय काय? आता काहीतरी चुकत आलं तेव्हा तर बोलते ना ती. अहो ते बोलतात तर आम्ही ऐकतोच ना, मग एवढी बनबन कशाला? आयला म्हणजे ती तुम्हाला चांगलं समजून सांगत असेल आणि तिची तुम्हाला बनबन वाट राहिली. बनबन आणि नाही जाऊ दे, आज काय झालं, जाऊ दे, काय झालं आज? आज 2-3 वेळेस म्हणजे तुम्हाला ते कांदे निवडायला सांगितले, कांद्यात पहा म्हणे किती हे कांदे निवडायचे कांदे निवडले होते, परवाच्या दिवशीच निवडले होते ते कांदे. मग म्हणे की नाही परत निवडायचे, परत परत निवड. निवडा म्हणजे झाडू काढत होते, परत झाडू काढायला लावला. पाहुणे रावणे येता म्हणे, कोण मग येणार तुम्ही जाणार. एकदाच व्यवस्थित काम करून मोकळं होत जा ना, चांगलं व्यवस्थित करायचं, घाण नाही ठेवायची, ते कशाला डबल झाडू मारायला लावाल. मी सांगूच नको का तुम्हाला? नाही सांगितलं चांगलंय. फायदाच नाही त्या गोष्टी सांगून, फायदाच नाहीये, काहीच फायदा नाही त्या गोष्टीचा. बरं तुझं काय म्हणणं आता, काय करू मी, काय करू सांग. नाही आम्हीच गलत आहे, नाही मीच आता आम्ही गलत का आहे. आमच्या आईला बोलू, नका बोलू. म्हातारा कोतारा माणूस आहे. दादा मला माहेरी नेऊन घाला, हा? माहेरी नेऊन घाला. नाही नाही माहेर नको, नाही मी 15-20 दिवस नेऊन घाला मला, मी नाही राहणार इथं. नको रे असं नको करू, ती मला करमणार नाही माहिती, तू नसली मला झोप नाही तुम्हाला येत. तुम्हाला काही काळजी वगैरे नाही. तू नसली का मला तुम्ही फक्त- झोप येत नाही. हे वाह, फक्त तुम्हाला बोलण्याची झोप. भाषा आहे तुमची. एवढी जर काळजी जर असती ना तर हे केलं असं. बरं तुम्ही थांब, आईला सांगू तुम्ही थांब. काय सांगणार आहे तुम्ही? हा समजून सांगतो बाई, काय काम गोड बोलून करून घेत जाय. पाहू चल काय म्हणते आहे, पाहू चल नको टेन्शन घे, नुसतं तिथे एवढं तोंड करून द्यावा. सवय आता तिला, सवय बोलायची, बोलणारच ना पण थोडंफार. एवढं पण नसतं. चल भाऊ काय काही डबा तर बाजून द्यायचा ना, मग तिला कळत नाही का? ही लहान आहे का एवढी तोंड एवढी? घेऊन तशी झाली बिगरच्या मा डबा नाही आणला, त्यांना काय फक्त बोलायचं कळत, मग डबेने याचे नाही कळते का? नाही. ए, काय आणि तू काय मांडली त्यांच्याशी? अरे भांड मग व्यवस्थित काम सांगितल्यानं, व्यवस्थित केल्यानं काय होतं का? कसं आहे तर चांगले करायचं आणि येडवाकडे करायचंच आहे ना. पण मी काय म्हणतो आई, हे बघ हं. आता तू आतापर्यंत केलं चिकटीनं परपंच बरोबर, हा. आता सगळे तो सारखे भेटतील का? तुम्ही नाही. जुने लोकांनी कसं जुनं खाईल, आताच्या पर्यायाचं कसं हाय हा जुनं खायले शिकुळदाचे शेंगुळे खाले बाबा. काय काय ना गावठी होतं ना. हा, आता गावठी काय होतं. आताच्या पर्यायाला आम्हाला सांग का बरं. रे लाल ज्वारीच्या भाकरी, मकाच्या भाकरी. हं? अरे पण ते गावठीच हा, होतं गावठी. म्हातारे. पण गेलं ना आता तुमचं निघून, कवर आमचं काढता गेलं आता. निघून. काय गेले 5 राहिले काय बाय. मग हिला कळत नव्हतं का भाकरणी आला? सांग किती बरं. कर 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 सकाळपासून उठल्यापासून डोक्याला ताण पण देता. मग कर कर करत आपली आपली भाकर बांधायची न घेऊन जायची, काही होतं का? त्याच्यात तू बांधल्यामुळे ती मळ्यात आली डायरेक्ट. मला म्हणा म्हातारे ती बरी खाऊन गेली. हा? ती माझी एकच भाकर खाल्ली ती. ती खाऊन आली. ती खाऊन आली, मग दुसरीची काय घेणं आणि देणं तुमच्या नाही त्यांना. भांडणामुळे मी मेलो उपाशी. हा? अरे एकांच्याच कामाच्या नाहीये एवढ्या वस्तू. भाकर खाल्लेली अंगी नाही लागू देत तुमची आई. हा किती भाकर खा- खाल्लेली ती काय आहे. तुमच्या तोंडातून वडीची काय? काय अहो माहिती का? निघेपर्यंत मळ्यात येईपर्यंत काम सारखं काम. काय हाडाड्या करू राहिले तुम्ही आमच्या म्हातारीची? आता काय हा? एवढं बोलायला गरज नाही ना, मग सुनार अरे करता काय ना. तुम्हाला आई बाप आहे का नाही? हाय आम्हाला, बघ आम्ही नाही आई सारखं केलं सुना सांभाळतो. मुलं आहेच आहे ना. आम्ही आई सारखं जीव लावायला बघतो तर या चिडचिड करत पण तुला राहतो. काय लय मोठा परपंच करायचा काय काय येच कळा ना तुला काय अडचण. हे? मग नेमकं काय करू सांग. काय करू म्हणजे काय? अरे नाही, कसं नाही. खावा आता का तुमच्या बसावा? बायकांना बोललं तर ते सण होत दोन नाही. सुनाय जेव कसं बसावा? हे? गावा गोवाला जावा इंडो फिरून यावा नातेवाईकाला भेटून. मला ते तिथे मस्त- सोडून सारखं घर कोणी नाही व्हायले. एकच जागी सून अशी करती, सून काम ऐकत नाही तोंडी लागती. आता तवाला ऐकावा का त्यांचं ऐकावा? आम्हाला आज कर फाशी दे आम्हाला. काला फाशी देऊ? हा. मलाच द्या फाशी तुम्ही. काय बोलत आई तू? नाही म्हणले मलाच फाशी द्या. एक काम करते बाबा, तुम्हाला एवढी कटकट नसल ना माई सण होत, माय मी लागलं तर एका कोपट्यात राहते बाजूला. हा, मग बाय. काय हे असं बोललं का आता मग झालं? या तुमच्या बायांना सण कोपऱ्यात होईना. राहते. हा. तोंड सांभाळ फक्त. मा येतं तोय तोंड जर सांभाळलं ना सगळं तुला व्यवस्थित भेटल. तुला कुठं काही कमी केलं का मी? आणि तू मध्ये कोप्यात राहते लोक आम्हाला नाव ठेवणार नाही का? मग आता दुसरा पर्यायच नाही ना काही. हे असं बोललं तर मग झालं, बोललं का त्यांना नाही म्हणले वाटतं दुसरा पर्याय नाही. काय झालं? कुठे काय घालता रे चालू तू? राहतं तुमच्या आईचं काय कुठे नाही घालता? मी बसेल होतो तिकडं जुन्या घराजवळ बसेल होतो. अरे मी राहण्यात गेलो रे, ही मोकळी झाली मला डबाच नाही आणलं जेवणाचा. ही काय नव्हतं ती माझ्या जवळ येऊन
काय झालं काय म्हणे आई असं बोलती ना आई तसं बोलती. मग त्यांच्या का हातातून भाकरी घेतल्या होत्या का म्या? सांग बरं तू. आई पण येणे कटकट- बांधून न्यायच्या ना नाही, कटकट तिकडेच चांगली खायच्या नाही. मस्त बसून नाही कटकट कटकट चांगली नाही. राहते काल कटकट करते तू. आपले 10 गेले आणि 5 राहिले. एक तर एकूण तिकून झालंय चांगलं आता आपल्याला हा? चांगलं त्यांचं जे मग मनाला मला नाही निघून बरं गेलं. वाटत आता का? नवीन तुमचं जमाना चांगलं झाल्यावर समजून मला घ्यायला बरं पाहिजे नाही ना वाटत. तरी तुला करतो गरज ना वाटतं आम्ही. बा पोराचा परपंच मोठा व्हावा तुला असं. गरज अपेक्षा आहे हा? बर का ते आई तुला नाही त्यांना कळलं पाहिजे. अरे आम्ही 4-5 पोरं असून 2-2 माणसांचं काम करायचो. कसं करायचो? नाही ते बरोबर हा? आहे. पण 3 मेले ना मग 2च राहिले ना आता मग हा? ते असतं जर 5 असते तर काय केलं असतं तू सांग 5 सोनाशी बांधली असते का भांडायचं काहीच मग- काम नाही पण ते ऐकते नाही ना बाबा. ये केलं का? देवारे ठेवले रे तुला पाहायला ते 3 बरं बरं दादा ही काय करती याने झाडलं हा. का ते झाडेला पटत नाही. हा. डबल झाडा म्हणती आणि त्याच्यात बी नाही पटलं तर पण स्वतः घेऊन झाडी ती. हा एक काम 10 वेळा करायचं. 4 माणसं येत्या जात्या आपल्या घरात आपल्या घरी बरं, अंगणवटी आता कशी चॉक ते शेती काम करायला वावरात येते बरोबर मग? हा. राहिलं असेल थोडंफार तर तो करून घ्यायचं काय फरक मग पडत नाही. करते ना रे मी करीत नाही का नाही माझं काय म्हणणं आहे, करू नको हा बस करू काय नको पण तोंड नको चालू. तोंड नको करू फक्त हा. माहिती तू आमच्या दोघांचं हा नाही तर मग काय होतं माहिती का आता आम्ही बायकायचं ऐकावा का तो ऐकावा आता तोच ऐकावं लागत शेवटी आई आहे ना तू पण यांचं काही करत नाही का आम्ही खायला देतो प्यायला देतो बरं, सगळे टाइम सगळं नातेवाईकच देतो. चव गेले ना बाबा बाय. म्हणजे लय तोंडे मात्रेला लय तोंडे. अहो या परक्याच्या राहत्या मग यायला काय या घरात बोलती नाही या परकीच्या बाहेर बाया- त्या अरे बोलायला. त्या बी त्या काय त्यांना काय थोडं तो आहे का उगीच मी सांगत नाही म्हणून का तुमच्या असे तोंड ठेचतील ना फक्त म्हाताच्या तोंडी लागा बघ काय तुम्ही तू काय हा? बोलली का? आम्ही काही लय बोललो बोलत नाही बरं का. टोचून बोलत तू राहते इथं अशी बोलत ना भाऊ आता मग हा? इजापड जिपी तर लयच बार बुडी बोलली हा की का? काय बोलली का तुला? मस्त बोलत होती हा? भीतीच्या आडून लय बोलायची तशी काय मी ऐकलंच नाही पण आता आली तर ती मुळमुळ रडत होती म्हणे मग असं ही ना तसं. रडून जिरवी ती रडून नाही जिरवी का? हा अशी करते ही. आता आमच्या दोघं झालं तरी भांडण नका लावू तुम्ही खरं बोला ना. नाही मी जीव घेऊन टाकेल बरं सोडणार नाही बरं. अहो पण मी त्याला उलटून बोललेच नाही तुम्ही कशी मग आई बोलता? कशी म्हणून राहिली मग आता आणि मग खरं काय बोला ना ना? तुम्ही. हा? इकडं का बरं कोणाला शेद येत होती तू ती अंगून कोणाला शेद येत होती अहो, मी कुठे ही शिवाय अशीच मी तरी करती त्याच्यात ही परत तशीच करती आम्ही ही तुमच्याकडे म्हणजे आले अरे तुरे होते का? सांगा ना द्यायला. हा? अरे तुझ्या फार तर केलं. अशी करते अहो, नाही ना. काय बोलायचं तुम्ही हा? आम्ही तुमच्याकडे आले होते सांगा द्यायला मी कशाला आता शिवाय मागणी गेलो होते ना कशी कोण बोलतो आधी बोलत होती ना नाही तर घरामध्ये मग कोणी असेल तर आडू राज्यवाहिनी पाडू बोलली असेल. सर असं आहे का तिचा आवाज होता का तो नेमका राज्यवाहिनी बोलत तुला होती ऐकायला मागं. येतंय तूही नाचाय हा. मी शांत त्याच्याकडे राहा जायला इकडे होते. पाहिलं का इथलं इथंच कशी तुम्हाला भांडणं लावून सोन्यासारखे मुलं भेटले सुना भेटल्या एवढं बी नका कौतुक करा जाऊ पण एवढं- दुसऱ्याची एवढं मुलं बघा भांडणं लावून राहिलं मग त्या. आता सुनांचं नको कौतिक करू पोरांचं नको कौतिक करू कौतिक कोणाचं करू मग चांगले प्रेमाने करा ना मग असं काही भांडून भांडून अगं, आई मी काय आम्ही एवढी चांगले भांडते का? आम्ही सांभाळून राहिलो तुला दुसरे मुलं लोकांच्या बघा म्हाताऱ्या पाय तू हा पार बिचारे चांगलं रस्त्यावर आहे म्हणते, लग्न माझ्या झालं की लयच बायका बघलत घालते अरे निघाते माय सुनायले गोडे माय पोरायले गोडे मी तर अशी म्हणते काही सुना अशा शेजारी राहताना ते चमचभर भाजी बाबा, पटकन देत नाही तुम्ही लागलं तर तुमच्या बायका बगलात घाला आणि जसं राहायचं तसं म्हणलो का आम्ही म्हणलो का बरं काय काय हा? आम्ही दूध काढून आणतो गायचं बरं याने घेतलं असेल दूध प्यायला का दुधावरून भांडणं करते तू अरे मग जाय ना खाय ना खातील घास भरत धावतील कोस भर हा, मग मला याचं असं कळतं. मग भांडते का बरं दुधावरून भांडत नव्हते हं? परवा- भांडले दुधावरून कौ भांडले ग मग परवा दिवशी हिने चहा केला हा. म्हणजे हिनं पाणीच टाकलं नाही. अरे हाय दूध आपलं तर बनवून दुधाचा हा. हा एवढं म्हणले बाई मग? फक्त एवढं म्हणले मी तू पे ना तुला का बंद ताई केलं? सांगा रात्रीला 3 वाजेला उठवतं त्या मला बरं मला सांग पहाटे 3 वाजता उठून काय काम करायचं रात सांग बरं 3 वाजता रोज 3 नव्हती. वाजता उठी ती. 3 वाजता कायचे पार 3 वाजेपासून आरोळ्या कारोळ्या चालू होता तुमच्यावाल्या आवाज द्यायला झोप बरं, होत तिला- नाही तिला काही झोप येत नाही आम्हाला झोप येत नाही. आई ये बघ तुला व्यवस्थित राहायचं तर ठेव आम्हाला नसेल तर आम्ही जातो आमच्या अरे बाहेर. पण आता तुम्ही कुठं जाशाल सांगा बरं कुठं मग जाते आता रे तुला तुम्ही? तुला जर दोन्ही सुना समजून नाही घ्यायच्या मग काय करायचं आम्ही बाई मला तर काय कळानच भाऊ आता काय करावं हेच कळानं मला पाय ओय तुम्ही मला नेऊन घाला 15-20 मिनिट दिवस माहेराला 15-20 मिनिटं काल दिवस जाते दिवस बोलले मी जाते 15 येडच राही नको जाऊ मी पण नाही राहणार ती गेली माझ्या एकटीवरच पडेल मग सगळं काम मी कशाला नाही राहणार असं करा आता जाऊ दे यांना दोघीची हौश आहे ना जाऊ दे यांना दोघीला जाऊ दे आईलाच राहू दे एकटीला करील आणि खाईल मग काय आता असं अरे काय? हा. अरे बाबा तुमच्या पाया पडते असं नका रे करू हा, मग तू कर ना, अरे, आम्हाला खाऊ घाल, असं मग काय? नको ना करू असं एक तर नका. तुला होत नाही हा बरोबर हा आणि तुला एक तर दिसायला कमी पडले हा कुठं गॅस पेटवशील ऐ, कुठं चूल त्या पेटवशील दिवशी तुम्ही लग्नाला निघून गेले हा. तिने पोळ्या बनवल्या आर तोंडात घास घालव ना त्याला जी बचत करते त्याला अरे बाबा मला दिसतच नाही मग त्या राहिल्या असेल कच्ची गाळी की पोळी मग? की
पर सवय नाही राहिली जसं तुमचं लग्न झालं तसं तुमच्या वहिनी करते आता पुरी करते आहे मग एका टायमाला मला ना लय काय करावं असं कात काय मग करावं आपल्याकडून होत नाही ना तर बडबड कमी करावा. बरं आहे ना आता असं हो बाई लय बसलो आपण नाही आहे ना- बसलो आम्ही दोघं जणी की लगेच येतात बसल्या म्हणे गप्पा ठोकत. आपण हातानं सव नाही घालून घेऊ आई काल रिकामट डोकं लावा अरे. पाठीमाग हं? ही आपल्या देखत काय नाही बोलत ही आपल्या देखत नाही बोलणार आपण कुठे हा, गेलो हा. मग यायच्या मागे बिलगती बरं तिला माणूस बसेल म्हणलं सणच होत नाही सहनच होत नाही. अरे ते करते ना सीझन मध्ये काम पावसाळ्यात किती काम राहते हे हिवाळ्यात मरणाचं- राहते मरणाचं ऊन आहे मग? हा, मरून राहील लोक उन्हानं माहिती का आणि तुला काय म्हणते जा राहणार जा राहणार येऊ काय करते? नाही 4 वाजता पासून ऊन खाली झाल्यावर जायचं मग तिथे काय ढेकळा फोडायचे का काय आहे? हा तिथे ढेकळा फोडायचे वावरामध्ये काय राहील लावायची फुलावर ना अरे आपले 4 वाजता लावायची हा आणि ते डोंगळे डांगळे उपटायचे ते हा, पेटून द्यायचं होय म्हणा, बाबा बरोबर आहे. असं मग 7 वावर वाजेपर्यंत रिकामे झाल्यावर काम करायचं, वावर 8 पलटी वाजता घरी करायची. आलं का स्वयंपाक बरं करायचा. तू राहणार का व्यवस्थित आता मी कुठं जाणार आहे खरंच तसं सांग नाही, नाही, नाही. बाबा मग भांडायची नाही त्याच्याशी नाही भांडायची बाबा भांडली तुझ्या तर- पाया पडते बाबा नाही तर पाय नको पाय पडू. वायले राहते काय म्हणजे आम्हाला लाव पाप तू आता पाय पड काय बोलायची ते चुईट पड नाही ना. हा काय पाय पडून राहिली काय वागू राहिली तुला काय बतायचं काही सोळावं दिलं तसं काय एवढी तो सारखी माझ्या गावात कोणाचीच नाही हा मग मी कोणाला घरानं सांगितलं का आज परत हे? सांग बरं आता तुम्हाला चहा जाग्यावर आहे तुम्हाला सगळं जेवण जाग्यावर आहे सगळं जाग्यावर आहे तुम्हाला फक्त आंघोळ होईल तुम्ही एकटे जाता. या बा आई जर वायले जर निघाले ना हाड होईल बरं का तोही सांभाळणार नाही मी सांभाळणार नाही एकत्रित आहे ना मजा आहे तुझी वाली तर मजा घे आनंद घे जीवनाचा हा मग काय जायचं तुला 4 धावायला निघून जाय तिकीट काढून दे तुला ये 4-6 महिने इथून मग तेव्हा कळलं मग बाहेरचं खाणं कसं हा राहतं हा काय बाबा काय नाही आता जाऊ द्या मी ना काय नाही करणार आता नाही, बोल करायचे विषय माझं काय म्हणणं आहे तुला आता कोणी काय काम सांगत नाही काही नाही फक्त तोंड नको चालू जेव्हा तुम्ही सुद्धा म्हातारीला बोलली हा. तर म्हातारीच्या तोंडी लागायचं नाही त्यांना विचारा बोलते का मी काय मी बोलले का काय काय तुला कोण काय बोल सांगत फक्त मला अरे कोण इमे फिरवतं? मेन गुन्हे हा? ही मेन गुन्हे लय मेन गुन्हे ना आत कोणी हा का आणि ही हा ही आणि ती जापड जिपी हा का हा जेवढी बाहेरून काळी तेवढी आतून काळी हा असं करते त्या थांब तिला आता गोरा करून टाकू तुम्ही बाहेरून तर नाही करते बा, आतून गोरा करून टाकू तिला तेच तर मला ना फटकवलं का मला बरोबर एखादा ठीक शब्द जर बोलला तर ऐका फार तुम्ही त्याचं ऐकून मला माराच एकदाच माराच तुम्ही हा तेव्हा त्या हे होईल. तुला ना हात खालून काढाच लागत 8-15 दिवसातून आणि तेव्हा ती सुधरती बरं चाल तू जेवली का काची जेवली मी नाही जेवली अजून कारण चला म्हातारी जेवण तरी जेवण घेऊ जेवण देता आलं का तुम्हाला अहो तुम्हाला तुमच्या आईचंच पटतं जे बोललं ते आमचं काही पटणार अरे आहे बाबा मी नाही जेवेल अजून अरे बाबा आई तुम्ही गाईची शिका. एक काम करा सगळे जेवण घेऊ चला आपण भाऊ पहा काय, कसं. आई आमच्याशिवाय हा. जेवत नाही आता तुमच्या तोंडावर गोड गोड चाललं मागे किती बोलता आम्हालाच बरं, माहिती. पाहू पुढच्या टायमाला आता चला. आता बांधले का म्हातारी? एक काम करा चला चला जेवण जेवण घ्या करा सगळे चला. जेवण घ्या चला पण तिकडे चालते इकडेच बसते अरे इकडे चला स्वयंपाकाचं पडेल काय? चला चला घ्या जेवण तुम्ही चला कुठे जागेत माग सारखा त्या हा? लेकरांना किती टाइम झाला अजून भाकरी नाही हा